भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। अनेक नेत्यांनी या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केलेत। 27 जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 1063 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यवतमाळमध्ये नागरिकांकडून रोख रक्कम हिसकावून घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। हे आरोपी बँकेतून रोख काढणाऱ्या नागरिकांकडून पैसे चोरी करत होते। संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसी मधील ऑरिक शहरात अनेक कंपन्यांनी जागा मागितल्या होत्या। त्यापैकी 6 कंपन्यांना भूखंड देण्यात आलेले आहेत। या कंपन्या 1280 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून 3300 लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील डोंगरगाव ते रामपुरी पांदन रोडवरील पाण्याच्या पाईपमध्ये बिबट्या अडकलेला होता। वन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याची सुखरूप सुटका केली आहे। दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या मुलाचा आई वडील आणि बहिणीच्या नवऱ्यानं खून केल्याचा प्रकार नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये घडलाय। गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्य पोलीस दलातील 50हून अधिक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गृह विभागानं बदल्यांचे आदेश दिलेत। नाशिक शहरचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवींची धुळे तर प्रशांत बच्छाव यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे। पनवेल शहरातील तक्का परिसरात फुटपाथवर एक नवजात बाळ आढळून आलंय। याच परिसरामध्ये स्वप्नालय बालगृह आहे आणि या बालगृहाबाहेरच हे बाळ ठेवण्यात आलेलं होतं। एका पेटीमध्ये हे बाळ ठेवलं गेलं होतं। बाळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली। यंदाच्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागात सुमारे 15 ते 20 हजार मतदार संख्या वाढण्याच्या शक्यतेमुळे उमेदवारांचा कस लागणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरातील मतदार संख्या 12 लाखांपर्यंत गेलेली होती। पालिका निवडणुकांपर्यंत ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। वर्सोवा भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला गती येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 165 हेक्टर जमीन येत्या 15 दिवसात हस्तांतरित करण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे। साताऱ्यातील कोरे गावात बस डेपोला 5 नवीन बसेस मिळाल्यात। आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांमधून बस डेपोला नवीन बसेस मिळाल्यात। या नवीन बसेसचा महेश शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला। छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठातील पदवी परीक्षेचा निकाल रखडल्यामुळे विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेला विलंब होतोय। त्यामुळे विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहे। 5 जूनपासून ते 26 जूनपर्यंत 1135 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्राचं रौद्ररूप पाहायला मिळालं। समुद्रातील भरतीचं पाणी थेट सातपाटी गावामध्ये शिरलं। अनेक घरांमध्ये पाणी शिरून साहित्याचं मोठं नुकसान झालंय। गेल्या अनेक वर्षांपासून सातपाटी इथं धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी केली जाते। पाकिस्तानात स्वात नदीला अचानक पूर आला। यात तिथल्या पंजाब प्रांतातल्या सियालकोटच्या एकाच कुटुंबातले 15 जण वाहून गेलेत। सध्या शोध मोहीम राबवली जाते। या नदीच्या ठिकाणी अनेक जण फिरण्यासाठी येत असतात, मात्र नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाली आणि पर्यटक त्यात अडकले। काहींनी नातेवाईकांना वाचवायला पाण्यात उड्या मारल्या अशीही माहिती समोर आली आहे। मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे। ग्रामीण भागामध्ये नद्यांना पूर आलाय। जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना या पुरातून जावं लागतंय। प्रशासनानं योग्य उपाययोजना न केल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला जातोय। जायकवाडी धरणात सध्या 18,372 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे धरणातला जलसाठा 29% वरून 40% गेलाय। त्यामुळे शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटणार आहे। नाशिकसह वरच्या पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्यानं जायकवाडी यंदाही 100% भरण्याची शक्यता आहे।
ओडिशातील पुरी इथं जगन्नाथ रथयात्रे दरम्यान रथ ओढताना चेंगराचेंगरी झाली। यात 600हून अधिक भाविक जखमी झालेत। यातील काही भाविकांची प्रकृती गंभीर आहे। रथांना श्रीगुंडीचा मंदिराकडे ओढताना हरी बोलच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता। या दरम्यान उष्णता आणि दमट हवामानामुळे अनेक भाविक बेशुद्ध झाले। छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी आणि चिकलठाणा परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठीची मुदत संपली आहे। या मोहिमेनंतर आता जालना रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम मनपाने हाती घेतली। त्यामुळे आजपासून पुन्हा अनधिकृत बांधकामावर जेसीबी चालवला जाणार आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढलाय। रस्त्याच्या मधोमध ठिकठिकाणी मोकाट जनावरं बसलेली असतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। यासाठी प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत। नाशिकच्या चांदवडमधील तिवडे डोंगर परिसरात बिबट्या आढळून आला। या बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने परिसरामध्ये धुमाकूळ घातलाय, त्यामुळे बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक करतायत। नाशिकच्या भावडबारी घाटामध्ये बिबट्या आढळून आला। या बिबट्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या बिबट्याचं दृश्य एका वाहन चालकानं आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलंय, त्यामुळे वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन केलं जातंय। नाशिकच्या येवल्यातील पाटोदामध्ये एका व्यक्तीच्या घरी छापा टाकून 26 गोवंशांची पोलिसांनी सुटका केली आहे। वारंवार या ठिकाणी गायींची तस्करी होत असल्यानं ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे गावातून निषेध रॅली काढण्यात आली। कल्याणमध्ये आचार्य अत्रे हॉलमध्ये राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं। या चर्चासत्रामध्ये इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यानं विद्युत कर्मचाऱ्यांसोबतच नागरिकांना अधिक दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। सोलापूरच्या नंदूर फाटाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय। नंदूर येथे सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे नागरिक आक्रमक झालेत। यावेळी स्थानिकांकडून उड्डाणपुलाची मागणी करण्यात आली। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 200 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाहीये। 6 महिन्यांपासून कृष्ण आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। मुंबईतील दहिसर पूर्वमधील वैशाली नगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये 12 वर्षाच्या मुलाकडून हवेत गोळीबार करण्यात आला। 12 वर्षाच्या एका मुलाला बंदूक कचऱ्यामध्ये पडलेली आढळून आली। त्यानं ती उचलली आणि खेळण्याची असावी असं समजून त्यानं ट्रिगर दाबताच हवेत गोळीबार झाला। या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे। आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये आयसीसीनं नवा नियम आणला असून पॉवर प्लेमध्ये बदल होणार आहे। एखादा सामना पावसामुळे किंवा अन्य कारणांमुळे कमी ओव्हरचा झाला तर पॉवर प्लेचा ओव्हरची संख्या कमी होणार आहे। आता 30% नियमानुसार बॉलची संख्या घटणार आहे। आयसीसीने कन्कशन नियमामध्येही बदल केलाय। डोक्याला बॉल लागल्यानंतर आता क्रिकेटपटूला 7 दिवस विश्रांतीची सक्तीची करण्यात आलेली आहे। तसंच जायबंदी क्रिकेटपटू बॅट्समन असेल तर बॅट्समनला संधी दिली जाईल, तर जो बॉलर असेल तर बॉलर आणि ऑलराऊंडर असेल तर ऑलराऊंडरलाच बदली खेळाडू म्हणून संधी दिली जाणार आहे। भारत आणि इंग्लंड महिला संघातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे। हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय संघामध्ये शफाली वर्माचं कमबॅक झालंय। या मालिकेमध्ये चमकदार कामगिरीसह पुढील वर्षाच्या T20 वर्ल्ड कप आधी इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचंही भारतीय महिला संघाचं लक्ष्य असणार आहे। टीम इंडियात कमबॅकसाठी धडपडत असलेल्या पृथ्वी शॉला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मोलाचा सल्ला दिलाय। सही ट्रॅक पे आजा जैसे पहले था। अजून वेळ गेलेली नाही। 13-14 वर्षात सर्व काही शक्य होऊ शकतं। फक्त तू योग्य मार्गावर परत ये, ज्या मार्गावर तू आधी होतास। अशा शब्दात पृथ्वी शॉला क्रिकेटच्या देवानं कमबॅकचा मंत्र दिलाय।